कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार सर। अधिपती, हा संतोष आपल्या फॅक्टरीमध्ये कामाला आहे। नमस्कार सर। याला मी आधीच फोन करून ठेवला होता। या सर। नमस्कार। अधिपती सरकार, तुम्ही आलात। नमस्कार। नमस्कार। या बस बसा बसा। अहो तुम्ही बसा की, बसा सरकार घ्या। नाही नाही राहू द्या। घ्या सर बस। अहो नाही नाही, पाणी घे थोडं। पाणी द्या चालतं। काय नाही, तुमच्या संग एक विषय बोलायचा होता म्हणताना आलो। आता तुम्हाला कितपत कल्पना आहे का नाही मला माहित नाही, पण थोरल्या सरकार आमच्या आई साहेब गेले काही दिवस म्हणजे त्यांचा काही पत्ता नाहीये। होय होय, लागली आम्हाला खबर। तेच तुमच्यापैकी कोणाचा संपर्क झालाय का त्यांच्या संग विचारायचं होतं, किंवा काय प्रत्यक्ष भेटणं झालंय का, किंवा फोन बिन झालाय का। आमचा एकदा फोन झाला होता, म्हणजे आम्हाला फोन आला होता, त्याच्यानंतर काय फोन नाही। आणि त्या नंबरवर आता आम्ही जेव्हा जेव्हा फोन करण्याचा प्रयत्न करतोय तो नंबर काय अस्तित्वात नाही वगैरे असं येते, काय लागत नाही। याच गावात असं नव्हं, आजूबाजूच्या गावात पण काय जर तुम्हाला माहिती मिळाली असेल आई साहेबांविषयी, कुठल्या माणसाचा जर तुमच्याशी संपर्क झाला असेल की आम्ही बघितलं बाबा भुवनेश्वरी सरकारनं वगैरे असं सांगितलं असेल तर प्लीज आम्हाला सांगा। मी लई आशा घेऊन आलोय तुमच्याकडनं काहीतरी माहिती मिळेल अशा हिशोबाने। अहो अधिपती सरकार, काय सांगू तुम्हाला, मला आणि या बबण्याला लय मदत केली होती त्यांनी। आम्हीच कर्जबाजारी झालो, आमच्या कर्जाच्या हप्त्याची जिम्मेदारी घेतली त्यांनी, म्हणून तर आमचं जगणं सोपं झालं। देवपाक्या तर जीव द्यायला निघाला होता। आम्ही सर्व जे काय आहोत ना ते भुवनेश्वरी सरकारामुळेच आहोत। अहो त्या गावात दरबार भरवायच्या, स्वतः पुढे येऊन लोकांच्या अडचणी समजून त्यांना मदत करायच्या, कामं दिले हो त्यांनी हाताला आमच्या। लय करत त्यांचे आमच्या आणि आमच्या गावावर। आम्हाला जेव्हापासून कळलंय त्यांच्याबद्दल आम्ही सगळीच कातावलोय बघा। खूप टेन्शन आलंय आम्हासनी, पण आम्ही बी त्यांच्याबद्दल चौकशी करतोय, शोधतोय, पण त्यांचा कुणाशी बी काय संपर्क नाही झाला ह्या गावात। अहो इतक्या वर्षा पहिल्यांदाच असं झालं बघा। आता आम्ही पण खूप चौकशी केली त्यांची, पण दादा तुम्हाला खरं सांगू, आमच्यापैकी कोणालाच इथे त्यांचा फोन नाही आला, आणि आम्ही सुद्धा त्यांना नाही बघितलं। म्हणजे या गावात काय आल्याच नाहीत असं? नाही ना, या गावात काय आजूबाजूच्या कुठल्याच गावात त्या आल्या नाही। आम्ही सगळीकडे शोधले त्यांना, कुठे गेले असतील कुणाच ठाऊक। त्यांच्या मनात काय चाललंय देवालाच माहित। पण कसं झालं, कुठं निघून गेल्या, कशा गायब झाल्या? काय आता दादा, हे सगळे प्रश्न आम्हाला बी पडल्यात गेले कित्येक दिवस झाले, लई दिवस झाले। त्यांचा काय पत्त्याच नाही, तर सगळीकडे शोधलं माहिती आहे काय। सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावल्या, सगळी माणसं कामाला लावल्या, तरी काहीच मागमूसच नाही तर। आणि आता जसजसे दिवस जायला लागलेत ना तस तसं किती वाटायला लागलं आम्हाला बी। आम्हाला काय माझ्या बी डोक्यात नव्हतं, हे ओंकार सर म्हणले की दर महिन्याला आईसाहेबांकडनं तुम्हाला फंडिंग यायचं म्हणून। मला बी माहित नव्हतं, म्हणताना म्हणलं तुम्हाला समक्ष येऊन भेटावं आणि काय तुमच्याकडनं काय माहिती मिळते का बघा, असा विषय झाला। तुम्ही काही बी टेन्शन नका घेऊ अधिपती सरकार। थोरल्या सरकारने कुणाचं बी वाईट केलेलं नाही, उलट लोकांच्या भल्याचाच विचार केला। अशा माणसाचा देव तरी कशाला वाईट करेल? बरोबर आहे, पण आता एवढे दिवस झाले म्हणल्यावर टेन्शन येणं साहजिक आहे ना आम्हाला। तुम्ही नका काळजी करू, त्या जिथं बी असतील ना तिथं सुखरूपच असणार आहेत। आणि मी समध्या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो, आम्ही आमची कामं बाजूला टाकून थोरल्या सरकारांना शोधायला मदत करणार, हे आमचा शब्द आहे तुम्हाला। काय रा बरं वाटलं ऐकून। अहो बरं काय वाटायचं आहे, आमचं कर्तव्यच आहे ते। आम्ही एक काम करतो, वेगवेगळे ग्रुप करतो आणि सगळीकडे माणसं पाठवतो शोधायला। हां संतोष, ही लिस्ट घे। भुवनेश्वर मॅडम ज्यांना मदत करायच्या ना त्या सगळ्यांची नावं आहे त्याच्यामध्ये, शोध घे तू त्यांचा। एक नंबर काम केलं तुम्ही। खरंच भारावून गेल्याने झालं माहिती आहे का। मी इथे यायच्या आधी खरं तर खचून गेलो होतो, तुमच्या सगळ्यांकडे बघून ना मला आई साहेबांचं कौतुक वाटते। तुमच्यासारखी माणसं त्यांनी जोडली होती। इथं आल्यावर मला जरा बरं वाटलं, उमेद मिळाल्यासारखं झालं। आपण एकमेकांच्या साथीनं आई साहेबांना शोधून काढायचं म्हणजे काढायचं, एवढंच पास। हा ए मम्मी, ह्या असलंच काहीतरी खायचं होतं तर घरी बसलो असतो की मस्त ऑर्डर केली असती। बाहेर कशा बी आलोय आपण? ए खोळीस का ग तू? आपण मुद्दाहून बाहेर पडलोय, कळलं? बाहेर पडून काय करायचं? असं रस्त्यावर बेवारसारखं फिरायचं होय?
अगं आपण बाहेरच राहायचे आता थोडा ये, कळतंय तुला? तुझ्या डोसक्यात काहीतरी चाललंय. काय चाललंय मम्मी? अगं अधिपतीशी घरात काही बी बोलता येणार नाही, त्याला बाहेरच गाठायला लागत. बाहेर गाठून काय करायचंय? तू जास्त प्रश्न विचारू नका सा. तुला जेवढं सांगते तेवढं करायचं गपचिप. हे बघ, अधिपतीला फोन कर. मी जेवढं सांगते का नाही तेवढं सांग. चालेल, पण पण लावून अगोदर सांग नेमकं बोलायचं काय, म्हणजे मला फोनवर बोलायला बरं पडत. बरे बघ, फोन लावायचा. तुम्हाला कळलं ना काय करायचंय? वय वय, तुम्ही काय बी काळजी करू नका. आई चहा घ्या. आजी तुम्ही पण घ्या. हे घ्या. अक्षरा तू घे ना चहा. हो घेते. अरे वा सुनबाई, तुझ्या हातचा चहा म्हणजे मौजच. किती दिवसांनी आपण सगळे असं एकत्र चहा घेतोय ना. हो म्हणून तर सगळ्यांना बोलवलं. पण सगळे कुठे आहेत? दुर्गेश्वरी आणि चंचला दिसत नाहीयेत. त्या बाहेर गेल्या आहेत. ऍक्च्युली आई तुम्ही पण पाय मोकळं करून येता का? तुम्हाला कंटाळा आला असेल ना घरात बसून. मी कुठे जाणार आता बाहेर? कुठे? तुम्हाला भेळ खायची होती ना. तुम्हाला भेळ खायची इच्छा झाली होती ना, तुम्ही म्हटला होतात मला. बाबा यांना रंकाळ्याला घेऊन जा ना, तिकडे छान भेळ मिळेल. अरे बापरे, इतकं लांब तिकडे तिकडे कशी जाऊ मी भेळ खायला? कशी म्हणजे? बाबा आईंना खरंच भेळ खायची. मला कितीतरी वेळा म्हटल्यात त्या. आणि मी काय म्हणते, गाडी पण काढू नका, चालत जा तुम्ही. मस्त वॉक पण होईल तुमचा आणि आईंची भेळ खायची इच्छाही पूर्ण होईल. अक्षरा आता या वेळेचं कुठे वॉक वगैरे करतेस? नाही आता नको, राहू दे. मग ठीक आहे, गाडी काढा. मी सांगू का गाडी काढायला? अगं एवढं काय ते म्हणजे काय, तुम्हाला रिक्षा पण आवडते ना, मग बाबा यांना रिक्षाने घेऊन जा. अगं एवढं काही नाही त्या भेळेचं. म्हणजे मला खायची होती पण लगेच आता खाल्ली पाहिजे असं काही नाहीये. आणि अक्षरा भेळ खायची आहे ना. आपला धनाजी खूप चांगली भेळ बनवतो. धनाजी काय रे, चल स्किल दाखव तुझं. वय वय. अहो धनाजी काका बनवतो काय? रंकाळ्याला जितकी चांगली भेळ मिळते तितकी तुम्ही बनवणार आहात का? नाही नाही. बघा एवढं काय ते भेळीचं. म्हणजे सगळ्यांनाच खायची असेल तर मी करते ना भेळ. सामान संपलंय. हा हो की नाही? वय वय, संपलंय. ते किराणावाला आजारी आहे. अशक्य आहे. आता भेळ बनवणंच अशक्य आहे. बघा ना, म्हणजे आता ते कुठून तरी सामान घेऊन येणार, मग तुम्ही भेळ बनवणार, मग खाणार. याच्यात केवढा वेळ जाईल. तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन खाऊन पण याल, नाही का? नाही नको अक्षरा, आता खरंच कंटाळा आलाय जरा. रंकाळ्यावरची भेळ खायची ना, मग इथे मागूया ना. हा फोन केला की लगेच येईल भेळ. अहो पण हा हे ह्यानी बरोबर सुचवलंय. तसंच करूया आपण. चल धनाजी आपण स्वयंपाकाचं बघूया. काय करू म्हणजे हे दोघं एकत्र येतील, अजून विचार करावा लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.